माननीय खासदार आष्टीकर यांनी दिल्लीला जाऊन गट स्थापन करून ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। त्यांचे सुपुत्र विधान परिषदेच्या उमेदवार आहेत आणि त्यांना काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेला आहे। तर आमची आपल्या माध्यमातून हीच निवेदन आहे, एक जाहीर आव्हान आहे की भाजपला खरंच जर आपणाला हरवायचं असेल तर आपण वंचित बहुजन आघाडीच्या आमच्या उमेदवाराला म्हणजे मला आपण पाठिंबा द्यावा। कारण शिंदे आणि भाजप हे एकच आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि काँग्रेसला खरंच जर भाजपला या देशामध्ये रोखायचं असेल, या देशामधल्या जनतेला मेसेज द्यायचा असेल तर काँग्रेसवाल्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा। हे आव्हान करण्यासाठी आम्ही आज ही प्रेस घेतलेली आहे। जर काँग्रेस आम्हाला पाठिंबा देत नाही तर आम्ही समजू की इथली काँग्रेस, महाराष्ट्राची जी काँग्रेस आहे ती भाजपच्या दावणीला बांधलेली आहे। नांदेडची काँग्रेस आहे ती अशोक चव्हाणांच्या, देवेंद्र फडणवीसच्या दावणीला बांधलेली आहे। कारण उमेदवार पळून शिंदे गटात जातो तरी जर काँग्रेस जर त्यांनाच पाठिंबा देणार असेल तर ही काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे। पक्षांतर बंदी हा एक कलम आहे, याला काय महत्त्व आता हे बघा की आज देशाची परिस्थिती पाहता आपण जो कायदा म्हणतो त्याला काहीच महत्त्व उरलं नाही। म्हणजे कोणी उठलं, झोपेतून उठलं, काल एका पक्षात होतं, जसं आष्टीकरांनी काल शपथ खाल्ली साईबाबाची आणि मी कुठंच जाणार नाही म्हणले, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून दिल्लीला जाऊन त्यांनी गट स्थापन केला आणि शिंदे गटात ते प्रवेश करायलेत। पण कोणालाच आजकाल हे आपल्या शब्दाला किंमत नाही राहिले। हे सगळं नालायक लोकांचं सरकार, नालायक लोकांना निवडून चाललेले आहेत, ही अशी असणारी परिस्थिती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की वायफळ खर्च करू नका, पण नांदेड जिल्ह्यातील नगरसेवक हे गोवा तसेच इतर ठिकाणी बघायला भेटले, काय सांगतात? त्यांनी तर मोदींच्या स्वप्नांची हत्या करताना इथले सन्मान्य नगरसेवक भाजपचे दिसलेत। कारण सन्मान्य प्रधानमंत्री आव्हान करतात की पेट्रोल डिझेलचा खर्च कमी करा आणि कुठंच जाऊ नका, जिथं बसून होममध्ये म्हणजे घरी बसून वर्क करता येईल तर बघा। तर हे या इलेक्शनाच्या याच्यासाठी मोजमजा करण्यासाठी हे लोक सगळे नगरसेवक गोवा, कोकण, कुठं गुवाहाटी इकडे फिरायला गेलेत। त्यांनी प्रधानमंत्रीच्या स्वप्नाला चूरचूर केलेलं आहे।